विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत आणि शिंदेची शिवसेना 20च्या पुढे जाणार नाही, अजित पवारांना 10 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशा वल्गना करणाऱ्या संजय राऊत आणि विशेषतः महाविकास आघाडीला चाप बसली. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने गेल्या 2 वर्षांपासून गाजत असलेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीचा मुद्दा अखेर निकाली लागला. खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आणि खरी राष्ट्रवादी अजित पवारांची यावर शिक्कामोर्तब झालं. निकालाच्या या कौलातून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची ही युती मतदारांना रुचली नसल्याचं स्पष्ट झालंय. तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांपुढची आव्हानं कोणती होती, मतदारांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला आणि एकूणच विरोधकांचा अपप्रचार कसा फसला, या सगळ्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे योगेश कुंभार. 20 तारखेला राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यावेळी महायुतीत भाजपचे 149, शिंदेच्या शिवसेनेचे 81 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 59 उमेदवार मैदानात होते. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 101, उबाठा गट 95 आणि शरद पवार गटाचे 86 उमेदवार रिंगणात होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक, त्यामुळे याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून होतं. खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यापासूनच खरी शिवसेना कुणाची, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मग एकनाथ शिंदेंवर पक्ष चोरल्याचा तर अजित पवारांवर काकांशी गद्दारी केल्याचा आरोप होत होता आणि आजही होतोय. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवाय शिंदेंनी हिंदुत्वासाठी आणि अजित पवारांनी विकासासाठी उचललेलं हे पाऊल जनतेला मान्य आहे का, हे बघण्याची निवडणूक हीच एक संधी होती. यातूनच जनता नक्की कुणाच्या बाजूने आहे हे कळणार होतं. शिवसेनेबद्दल बोलायचं झाल्यास, मी जर काँग्रेस सोबत गेलो तर माझं दुकान बंद करेन, असं बाळासाहेब ठाकरे बोलून गेलेत. तरी सुद्धा केवळ खुर्चीसाठी ठाकरेंनी हिंदुत्व झुगारत काँग्रेस आणि शरद पवारांशी हात मिळवणी केली. त्यांना सत्ताही मिळाली. मात्र शिवसेनेतील एका गटाला ठाकरेंची ही भूमिका पटली नाही आणि त्यांनी भाजप सोबत जाण्याचा मार्ग निवडला. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेत भाजप सोबत हातमिळवणी केली आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार केला. मात्र त्यानंतर गद्दार, धोकेबाज, पक्षचोर अशी अनेक बिरुदं त्यांना उबाठा गटाकडून लावण्यात आली. शिवाय पक्षफुटीमुळे उबाठा गटाकडे सहानुभूतीचं वातावरणही निर्माण झालं. परंतु आता मात्र उद्धव ठाकरेंची ही अनैसर्गिक युती मतदारांना मान्य नाही, हे या निवडणुकीतून स्पष्ट झालंय. बाळासाहेबांनी सुरू केलेलं हिंदुत्वाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी तुष्टीकरणाच्या राजकारणाकडे नेऊन ठेवलं. मात्र या निकालानंतर अल्पसंख्याक मतांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. आतापर्यंत आलेल्या मतमोजणीच्या कौलानुसार उबाठा गटाने 20 जागांच्या पिछाडीवर आहेत, तर दुसरीकडे केवळ 40 आमदार सोबत घेऊन गेलेल्या शिंदेची शिवसेना मात्र तब्बल 55 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती देखील शिवसेनेसारखीच. अजित पवार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांना देखील गद्दार, उतार वयात काकांना धोका दिला, त्यांना एकटं पाडलं, असं नाना तऱ्हेचं बोललं गेलं. मात्र अजित पवारांच्या निर्णयामागचं कारण जगजाहीर आहेच. अजितदादा भाजपसोबत गेले असता सुरुवातीला काही कार्यकर्ते या युतीमुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र वरिष्ठ पातळीवरच्या तिन्ही नेत्यांमध्ये असलेली एकी आणि योग्य समन्वय पाहता ही नाराजी काही वेळातच दूर झाली. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पाडण्यासाठी शरद पवारांनी चांगलीच फिल्डिंग लावली होती. अजितदादांच्या विरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवून ही लढत प्रतिष्ठेची केली. मात्र यावेळी शरद पवारांची चाणक्य नीती पुरती फसली. शिवाय लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा हा बारामतीकरांचा फॉर्म्युला मतदारांनी कायम ठेवला. अजित पवारांनी 40 जागांवर आघाडी घेतली, तर शरद पवार गट मात्र 11 जागांवर पिछाडीवर आहे. मतांचं हे राजकारण पाहता महायुतीला महायुतीला पाठिंबा दिला असून शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीच खरी आहे, यावर शिक्कामोर्तब केलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.